श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं संध्याकाळचं रुटीन आणि सोबतच झटपट अशी कैरीची चटणी. मी संध्याकाळ झाली की आधी घर स्वच्छ करून घेते, चहा घेते आणि किचनमध्ये काय बनवायचं हे ठरवते. तर आज आपण बनवणार आहोत वरण भात आणि कैरीची चटणी. स्पेशल अशी कैरीची चटणीची रेसिपी बघा. पहिले तर कैरी धुवून घेतली आणि कैरी खिसून घेतली. तर माझं वरण रेडी होतं, भातही चालू होता कुकरमध्ये. कैरी खिसून घेतली. तर कैरीची रेसिपी बघा. तर असा होता आजचा संध्याकाळचा लूक किचनचा. खूप छान वाटत होता. वातावरण खूप छान होतं आजचं किचनमधलं. शांत वातावरण होतं. खूप छान वाटत होतं आणि मी कैरी खिसत होते. तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी कैरीची चटणी. कैरी खिसून घेतली, कच्ची कैरी घ्यायची आणि ती कैरी खिसायची आणि त्याच्यात थोडं तेल घ्यायचं. तेल घेऊन मोहरी तडूस तर मोहरी टाकायची तेल गरम झाल्यानंतर आणि त्यानंतर लगेच जिरं टाकायचं मोहरी तडतडल्यानंतर आणि नंतर लगेच लसूण टाकून घ्यायचं आहे. त्याच्यात लसूण टाकून घेतल्याच्यानंतर त्याच्यात चांगलं ते तडतड होऊन द्यायचं, लाल होईपर्यंत ठेवायचं. हलवून घेऊन नंतर ते आपण जी कैरी खिसलेली आहे त्या कैरीमध्ये टाकायचं. कैरीमध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर त्या कैरीमध्ये टाकायचं हळद, लाल मिरची पावडर, कोणी हिरवी मिरचीही टाकतं, कोण लाल मिरची पावडर पण टाकतं. तर नंतर टाकायचं त्याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकून घेऊन व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं. तर व्यवस्थित मिक्स केलं की ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा वडापावसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. आम्ही वरण भातासोबत खातो. वरण भात सोबत आम्ही चटणी खातो, ती खूप छान लागते. आणि हे बघा अशी तयार झालेली आहे आपली चटणी. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.